हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण पालक चिकन सुक्कं तयार केलेलं आहे, ते आज आपण बघणार आहे। पालक चिकन तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपण आता पाणी नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवलेले आहे। पालक चिकन तयार करण्यासाठी आपण पालक घेतलेला आहे, तर हा पालक आपण कढईमध्ये 2 ग्लास पाणी आपण गरम करून घेतलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण 1 मिनिट पालक शिजून घेणार आहे। पालक मी कवळ्या देठासहित घेतलेला आहे, तर हा पालक आपण आता पाण्यामध्ये 1-2 मिनिटे शिजवून घेणार आहे। शिजवून घेतलेला पालक आपण लगेच गरम पाण्यातून काढून लगेच आपण ताटामध्ये गार पाणी घेतलेले आहे आणि गार पाण्यामध्ये आपण पालक थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। पालक थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेला पालक, त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। आता हे आपण बारीक करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पालकचा मसाला तयार करून घेतलेला आहे। पालक चिकन तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये आपण 1-1.5 पळी तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण धुवून घेतलेले चिकन, पाणी नितळण्यासाठी आपण चिकन चाळणीमध्ये ठेवले होते, ते चिकन आपण आता कढईमध्ये घातलेले आहे। चिकन आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। जर पाणी बाहेर उडत असेल तर आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिट चिकन आतल्यात शिजवून घ्यायचे आहे। गरम तेलामध्ये चिकन टाकल्यानंतर पाणी उडतेच, त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून मग आतल्या आत 1 मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आहे। झाकण न ठेवता 2 मिनिटे चिकन आपण तेलामध्ये अलटी पलटी करून परतून घेणार आहे। 3-4 मिनिटे तेलामध्ये परतून घेतलेले चिकन आपण आता एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता कढईमध्ये राहिलेल्या तेलामध्येच आपण पालक चिकन करणार आहे। तेल गरमच आहे, त्यामध्ये 5-6 हिरव्या वेलच्या, 6 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता आणि 1 चमचा जिरे आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आता आपण गरम तेलामध्ये घालत आहे। कांदा आपल्याला सतत असे परतून तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालत आहे। अद्रक लसूण पेस्ट ही आपल्याला तेलामध्ये चांगली परतून भाजून घ्यायची आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण आता तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो ही तेलामध्ये नरम पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपण काळी मिरी पावडर घालत आहे। तर हे मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून भाजून घेणार आहे। बारीक गॅसवरती आपण हे मसाले भाजून घेत आहे। कढईमध्ये भाजून घेतलेले मसाले आपण बाजूला सारून त्यामध्ये आता आपण 1 चमचा बेसन पीठ घालत आहे आणि तेलामध्ये आपण बेसन पीठ भाजून घेणार आहे। बेसन आपल्याला सर्व मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतून चांगले भाजून घ्यायचे आहे। यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेतलेले चिकन घालत आहे। चिकन आपल्याला सर्व मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। तर मी आता सर्व चिकन मसाल्यामध्ये चांगले परतून एकत्र मिक्स करून घेत आहे।
दुसऱ्या बाजूला आपण अर्धी वाटी पाणी गरम करून घेतलेले आहे. ते पाणी आता आपण चिकनमध्ये घालत आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला चिकन मसाला आणि पाणी एकत्र मिक्स करून परतून घ्यायचे आहे. चिकन आपण 2 मिनिटे मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेले आहे. आता आपण झाकण ठेवून चिकन आतल्या 10 मिनिटे शिजवून घेणार आहे. अजून यामध्ये आपण मीठ टाकलेले नाही. यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकत आहे आणि परत एकदा हे आपण सर्व चिकन परतून घेणार आहे. सर्व मसाल्यामध्ये 2 मिनिटे आपण चिकन परतून घेतलेले आहे. झाकण न ठेवता आपण 1 मिनिट चिकन असेच शिजवून घेणार आहे. चिकनवरती आपण आता जो पालकच्या वाटणातील मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपण घालत आहे. यामध्ये आपण शिजून घेतलेला पालक, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक वाटून मसाला तयार करून घेतलेला आहे. तो मसाला आता आपण यामध्ये घालून परतून घेत आहे. हा मसालाही आपल्याला चिकनमध्ये चांगला एकत्र करून परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पालक चिकन करी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये गरम केलेले 1 ग्लास पाणी घालून चिकन शिजवून घ्यायचे आहे. पण मी पालक चिकन सुक्कं तयार करत आहे, त्यासाठी मी आता झाकण ठेवून अजून 10 मिनिटे चिकन शिजवून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण पालक चिकन सुक्कं मसाला तयार केलेला आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. याच्यावरती 1 चमचा गरम मसाला टाकून पुन्हा आपण चिकन मसाला परतून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पालक चिकन मसाला तयार केलेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.